घाटकोपर इथे जी दुर्घटना झाली आहे त्या दुर्घटनेच्या संदर्भात एक फोटो व्हायरल होतोय। भावेश बेंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याचे फोटो उद्धव ठाकरे आणि तुमच्या सोबत असे व्हायरल झालेले आहे। याच्यावरून भाजप आता टीका देखील करताना पाहायला मिळते। बघा, भारतीय जनता पार्टीलाही सवय आहे, त्यांच्या अंगाशी आलं की ते कोणावर टाकायचं, नेहरू, गांधी, ठाकरे याच्याशिवाय त्यांना काही दिसत नाही। आणि भारतीय जनता पार्टीने उद्धव साहेबांचा एवढा हे घेतलं, भीती घेतली आहे की काही झालं तर ठाकरे सरकार। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तुमचं सरकार होतं, 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं। 2.5 वर्षामध्ये हे आत्ता लागलेलं होल्डिंग आहे। तुम्ही त्यांच्यावरती जे काय इलिगल कोणी दिलं असेल परमिशन त्याच्यावर कारवाई करा। मग ते महानगरपालिकेचे अधिकारी असतील, रेल्वेचे असतील किंवा अन्य कोणाचे असतील। फोटो कोणाबरोबर येतं हे इम्पॉर्टंट नाही। आणि आता मी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला भावेश बेंडेचे भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्यांबरोबरचे फोटो मी ट्विट करतो, आता ते पहा। मग ज्यावेळी खारघरला एकनाथ शिंदेंची ती आपले कोणते आपले धर्माधिकाऱ्यांच्या ठिकाणी भर उन्हामध्ये त्यांनी तो कार्यक्रम घेतला होता, त्यावेळी किती लोक मेले। त्यावेळी त्याने ट्विट केलं, त्या कोण तो कांदिवलीचा आमदार हातकर्णी, का ना ते ट्विट केलं। हां, मग ह्या ठिकाणी इलेक्शन पिरियडमध्ये आम्हाला कुठेतरी ते फोटो दाखवायचे आणि लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण करायचं, हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे। ज्यांनी हे होल्डिंग बांधलं, ज्यांनी हे होल्डिंगला परमिशन दिलं, याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करावी। ह्या कारवाईशी याच्याशी आमचा काही संबंध नाही। फोटो येत असतात, मातोश्री आहे, या देशभरातले लोक या मातोश्रीला येत असतात। उद्धव साहेब महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे हजारो लोक येतात, फोटो काढतात, पण फोटो फेसबुक किंवा टाकत असतात। याच्याशी आमचा देणं घेणं नाही, आमचा काही संबंध नाही। जो असेल त्याच्यावर योग्य कारवाई करावी, हा आमचा। नितेश राणे असं म्हणतात की संजय राऊत यांना जो सवय आहे भ्रष्टाचारावर बोलायची, त्याची आयुक्तांकडनं चौकशी करायची, तर याची देखील चौकशी करा की या बेंडेचे पार्टनर कोण होते, त्यांचा भरोसा तुमच्याकडे आहे का? भावेश बेंडे जे कोण पार्टनर आहेत ते शिवसेनेचे आहेत की भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांनी त्याच्यात व्यवस्थित भावेश बेंडेला अटक करावी, त्याच्याकडून सर्व काढून घ्यावं, मग खरं प्रकरण उघडकीस येईल। आणि नितेश राणेसारख्या बोगस माणसाला मी उत्तर देणं योग्य नाही। नितेश राणेंनी आपलं काम करावं। ज्यावेळी 2-4 महिने त्यांचं काही सरकार आहे तोपर्यंत त्यांनी मजा मारावी। 2-4 महिन्यांनी सरकार पलटणार आहे, सरकार चेंज होणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, त्यावेळी आम्ही पाहू काय करायचं ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।